हॅलो फ्रेंड्स, आज मी काळ्या चण्यांची खूप टेस्टी रेसिपी बनवणार आहे, जी खाऊन तुम्ही नॉनव्हेजही विसरून जाल। चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिल्यांदा मी इथे 1 वाटी काळे चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊन त्याचे असे तुकडे करून घेतले होते। हे चणे आणि बटाटे मी आता बॉईल करून घेणार आहे। त्यानंतर भाजीच्या वाटणासाठी मी इथे खडा मसाला, आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 कांदा आणि खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे। आपल्याला कांदा आणि खोबरा इथे डायरेक्ट भाजून घ्यायचे आहे, यामुळे आपण जो मसाला तयार करतो त्याला खूप छान चव येते। सर्व बाजूनी छान भाजून घ्यायचे आहेत। मी इथे लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडाही थोडासा भाजून घेत आहे। आपला कांदा आणि खोबरा छान भाजून झालेले आहे। त्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला खोबरं छान किसून घ्यायचं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं खोबरं, कांदा, लसूण आणि आलं यांची स्मूथ पेस्ट आपल्याला थोडंसं पाणी घालून बनवायची आहे। ही बघा छान पेस्ट झालेली आहे। आता आपण भाजीची तयारी करूया। एका पातेल्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल गरम करायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं घालत आहे। जिरं छान फुलल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे आहेत। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसालाही घालायचा आहे। कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण आता पाव चमचा हिंग घालणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे। त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा आलं लसूण मिरची याची पेस्ट घालत आहे। छान परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे। छान एकजीव करून घ्यायचं आहे। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे। हे वाटण तुम्ही 4 ते 5 दिवसासाठी तयार करून फ्रीजमध्येही ठेवू शकता। भाज्या खूप छान होतात। वाटणाला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण बॉईल केलेले चणे व बटाटे घालूया व त्याचबरोबर त्यातील पाणीही घालूया। या ठिकाणी मी थोडेसेच पाणी घातलेले आहे। तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता। त्यानंतर शेवटी 2 चमचे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। पाच मिनिटांनंतर आपला चना मसाला तयार आहे। आपण यावर वरून कोथिंबीर घालून घेऊया। आपला झटपट होणारा चना मसाला तयार आहे। हा चना मसाला तुम्ही गरमागरम तांदळाची भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। खूप छान लागतो। ही अशी रेसिपी आहे की जी खाल्ल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवत राहाल, त्यामुळे नक्की ट्राय करा। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।